नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे माहूरगड येथील तालुका प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की आज रोजी श्री क्षेत्र माहूरगड शहरामध्ये शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झालेली आहे. आपण भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पाहू शकता. आज रोजी श्री क्षेत्र माहूर शहरातील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली व प्रमुख मार्गदर्शक करताना शिवसेनेचे उपनेते तथा संपर्क प्रमुख माननीय श्री आनंदरावजी जाधव, नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय श्री विवेकजी देशमुख, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय श्री संदेश पाटील, महिला जिल्हा प्रमुख सौ शीतलताई भांगे, माहूरचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, युवा सेना तालुका प्रमुख सोनू चौधरी, उपतालुका प्रमुख विनायक देशमुख, महिला तालुका प्रमुख ज्योतिताई टिपकर, शहर प्रमुख विकास कपाटे, माजी शहर प्रमुख संजय जोशी, महिला शहर प्रमुख रेणुकाताई जयस्वाल, युवा सेना शहर प्रमुख राणा हजारी, तालुका संघटक विनोद सूर्यवंशी पाटील, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख सदानंद पुरी, पिंटू पाटील वायफणीकर, रवी राठोड, हिरासिंग चौहान, गोपाल चौहान, बालाजी गेंटलवार, अरविंद जयस्वाल, अमजद भाई व शिवसेनेचे शाखा प्रमुख व युवा सैनिक बूथ विविध प्रतिनिधी बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आपण पाहू शकता. पुन्हा एकदा भाग्यशेष वार्ताच्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी आपल्यापर्यंत प्रसारित करण्यात येत आहे. आमचे माहूर तालुका प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी ही दिलेली संपूर्ण माहिती आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमचे प्रतिनिधी सदानंद पुरी यांच्याशी संपर्क साधावा. शाखा प्रमुखापासून साधं शिवसैनिक असणारा सुद्धा लोकांमध्ये तळमळ आहे. पण मागच्या ज्या 2.5-3 वर्षामध्ये आपल्याला काय झाले की सत्ता शिवसैनिक आणि सत्तेचं समीकरणच नाही आहे. मग शिवसेनेला सत्ता आल्याच्या नंतर काय झालंय की माणसामध्ये थोडी मरगळ आल्यासारखी झाली आणि मग ते त्याच्यानंतर जे काही आता सुरुवात जी आहे होती ते 2019 मध्ये ज्या आपल्या नेतृत्वामुळं ते काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आणि तेच नेतृत्व त्या नेतृत्वामुळं वापस एकदा शिवसेना जिवंत करण्याचं काम माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून 2022 साली झालं. आणि आज सुद्धा या महाराष्ट्रातला शिवसैनिक, या महाराष्ट्रातला सामान्य माणूस, या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी त्या सर्व आजही सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचं. आणि तुम्हाला अजून एक विषय सांगतो साहेब की एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा समोर असल्यामुळे फक्त केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची सत्ता आली. आणि 237 आमदारांची 288 पैकी 237 आमदारांची महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मानाचा मुजरा करतो. शिवसेनेचे गटनेते, लोकसभेचे अभ्यासू खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा करतो. आजच्या या आपल्या माहूर तालुका आणि शहर या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित शिवसेनेचे जिल्हा देशमुख साहेब, आपल्या सर्वांचे लाडके तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, महिला आघाडीचे आमच्या जिल्हा प्रमुख भांगेताई, आमचे लांडगे मामा, आपल्याला सुद्धा आमचे म्हणजे सूचनाबद्दल विनंती राहील की राजकारण ज्या पद्धतीनं अगोदर चाललं किंवा जय 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 भवानी जय शिवाजी म्हणून विनोद पाटील ज्या पद्धतीनं काम चाललेलं होतं, आज बदलत्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये आपल्या मित्र पक्षाकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रलोभनं देऊन आणि कोणतेही तत्व म्हणजे न बाळगता म्हणजे पार्टी होईल डिफरन्स ज्या पार्टीला म्हणल्या गेलेला आहे अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये आणि जे काही 1985 पासून प्रति जी काही तळमळ आहे, ज्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी जे काही लोककल्याणकारी योजना या महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या त्यांच्या नेतृत्वामध्ये,
त्याचा परिपाक म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर अवघ्या 8 दिवसामध्ये सांगितलं की मी 40 आमदार जर हे निवडून नाही आले तर मी शेताकडे दरेगावला जाऊन माझ्या शेती सांभाळलं, अशी भीष्म प्रतिज्ञा करून 40च्या जागी 60 आमदार विधानसभेमध्ये पोहोचवण्याचं काम या नेतृत्वामध्ये झालं. असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आपण या नेतृत्वाची कदर करण्या